हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी सोनाली. संध्याकाळचे वाजले होते 6 आणि मी निघाले बाजारात. तिकडे खूप जास्त पाऊस झालेला होता. मग सक्षमला म्हटलं, चल माझ्यासोबत आपण बाजारात जाऊ. तर मी फ्लावर घेतलं, हिरवी मिरची घेतली आणि काही ठिकाणी कोथिंबीर, मेथीही घ्यायची होती. पण मला मेथी व्यवस्थित मिळाली नाही. मग मी फक्त कोथिंबीर घेतली, टमॅटो घेतले आणि उसळही घेतली. 2-3 भाज्या घेतल्या आणि सक्षमला लागली होती भूक. मग सक्षम म्हटला, मला भेळ खायची. मग म्हटलं, मला पाणीपुरी खायची. मग मी खाल्ली पाणीपुरी, सक्षमने खाल्ली मस्त भेळ. त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. घरी जात जात असताना रस्त्यामध्ये ते पपी दिसले छोटेसे, त्यांची चालली होती मस्ती. मग त्यांना बघितलं आणि मग निघाले घरी. घरी आल्यावर मी जरा थकून गेली होती. मग मी जरा बसले 15 ते 20 मिनटं आणि भेंडी चिरून घेतली, लसूण सोलायला बसली आणि तितक्यात लाईट गेली. सक्षमची चालू होती मस्ती, ही ही हा हा. तर मी लसूण सोलत बसली आणि तो आला मस्ती करत माझ्यासोबत. कसा ही करतोय. तर मस्ती करत करत कामं आटपून घेतले. मग लाईट आली. मग लगेच मी लागले स्वयंपाकाला. 1 तास लाईट नव्हती. मग आज जरा जास्तच उशीर झाला होता, 9 वाजून गेले होते. भेंडी बनवायला घेतली. एकीकडं मग पोळ्याही बनवून घेतल्या. तोपर्यंत क्रिशही जिमवरून आला. मग त्याला वाढून दिलं, सक्षमला वाढून दिलं. तितक्यात बाहेर आवाज झाला, कोणीतरी ओरडलं. समोरच्या बिल्डिंगमध्ये साप निघाला होता. म्हटलं यांचं चालू आहे, तोपर्यंत आपण पटकन स्वयंपाक करून घ्यावं. मग तिथला शूट करून घेऊ म्हटलं. मग मुलांना वाढून दिलं आणि मी बघितलं तिथे तर त्यांनी सर्पमित्राला बोलवलेलं होतं आणि मग ते तिथे इतकं सामान होतं, ते लाकडं वगैरे होते. मग तिथले ते काढून त्यांनी तो साप पकडला. बिचारे सर्पमित्र त्यांची जीवाची पर्वा न करता त्यांना काढतात ते इतके व्यवस्थित आणि सांभाळून त्या बरणीमध्ये त्यांनी भरला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण छानशा व्हिडिओमध्ये. आणि आज जरा माझी तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे आवाज जरा तुम्हाला वेगळा वाटत असेल.